तुमचा आधीचा मुद्दा आहे जो काँग्रेसच्या दिशेने जातो तो घेऊन मी पुन्हा अतुल लोंढेंकडे जातो. अतुलजी, आशिष देशमुख जे ज्यांना तुम्ही भाऊ मानता ते म्हणतायत काँग्रेसला बोध घेता येईल का आत्ता तरी, आणि शायनाजींनी देखील काँग्रेसच्या विरोधात वक्तव्य केलंय. काय म्हणाल तुम्ही या दोघांच्या आरोपावर? नाही, असं आहे, काँग्रेसला बोध सांगणाऱ्यांनी पहिले भाजपने या देशाच्या लोकशाहीचे 3-13 वाजवले, त्याच्या संदर्भात काय विचारात ते सांगितलं पाहिजे. या देशामध्ये विरोधकच नको, या देशामध्ये लोकशाहीच नको, या देशामध्ये निवडणुकाच नाही झाल्या पाहिजे. त्यांनी पहिले हे शिकलं पाहिजे की जेव्हा काँग्रेस खूप स्ट्रॉंग होती तेव्हा सुद्धा काँग्रेसनी विरोधाचा सन्मान ठेवला, लोकशाहीमधल्या विरोधाला मान दिला आणि कधी अशा पद्धतीनं बसवण्याचा प्रयत्न नाही केला. ते जर या निवडणुकीला जनादेश मानत असतील तर ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे राजकारणामध्ये. ते 2 टर्मचे आमदार आहे, त्यांचे वडील जे आहे ते प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचे, ज्येष्ठ मंत्री होते. त्यांचं जर असं म्हणणं असेल की हा जनाधार आहे तर हा लक्ष्मीधार आहे, हा पैसे दिल्याशिवाय वोट होत नाही. कशाला पूर्ण केले आमच्या लोकांना? मी तर त्याच वेळेस बोलत होतो, कशाला 5-5 लाख रुपये 7-7 लाख रुपये दिले तुम्ही, आणि कशाला तुमच्याकडे 500चं लीड असताना सुद्धा तुम्ही हे मतदान केलं. मी तर लोकशाहीची लढाई लढत होतो. मी तर विरोधी पक्षाला तुम्ही नमवू शकणार नाही हा संदेश देण्यासाठी लढत होतो. मी तर संविधानाच्या रक्षणासाठी लढत होतो. हे तर एकदम स्पष्ट होतं. पण मग बोध कोणाला घ्यायचा आहे? म्हणजे तुम्ही लोकशाही संपल्यानंतर तुमचे डोळे उघडणार आहे का? तुमचं कोण ऐकतं? मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरा कुठला मंत्री नाही आहे, फक्त काम देखले आहे. तसंच केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदी, त्यांचे 76 IAS ऑफिसर आणि अमित शहा, याच्या व्यतिरिक्त कुठला मंत्री नाही. हे खाजगीत बोलतात आम्हाला मंत्री लोक की आम्हाला काही अधिकार नाही. एखादा आपण पब्लिकचं काम सांगितलं की असं असं काम आहे तर ते म्हणते आम्हाला काही अधिकार नाही, तुमचे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्याशी बोला. आहे ना आमचे मित्र. पण ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती किती भूषणाव आहे? याचं भूषण शायनाताईला आणि आशिष दादाला आहे का? मला नाही आहे त्याचं भूषण. मी त्याचं भूषण कधी बाळगू पण शकत नाही. आणि मी म्हणून माझी जी लढाई आहे ती लढाई मी लढलो. मला मतांचा काही प्रश्न नाही. तुमची लढाई लढलात आणि तुम्ही दोघांच्याही प्रश्नांना किंवा दोघांच्याही आरोपांना उत्तर दिले. 130 पण शायनाताईंनी 130 मतं भेटलेत मला विजय. होय. त्या काळात 5 लाख 10 लाख घेतल्याशिवाय याच्यात मतदान होत नाही. 130 मतं भेटलेत मला. म्हणजे माझ्यासोबत 130 काँग्रेसचे 72 आहेत शिपाई. त्याच वेळी अतुलजी, तुमच्याच पक्षाची 39 मतं तुमच्या वाट्याला नाहीत, याच्या मागे काही आहे का? नाही, ठीक आहे. मी तुम्हाला या लढाईमध्ये विरोधी पक्ष आहे आणि मोकाट रान नाही आहे भाजपला. देशातली लोकशाही संपवण्याची जी 70 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मिळवली आहे, 150 वर्षाच्या लढ्यानंतर मिळवलेली आहे, ती काही मोकाट रान नाही आहे. हा संदेश द्यायचा तो दिला आम्ही. नक्कीच. आपण आजच्या चर्चेतला दुसऱ्या मुद्द्याकडे बोलूया, जो शायनाजींनी काढला होता की आज 6 खासदार, लोकसभा खासदार हे अधिकृतरित्या